हे शेवटचं उपोषण, नंतर विधानसभा लढणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अल्टिमेटम। मुख्यमंत्र्यांचा ओएसटी षडयंत्र रचतोय, मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसटीवर आरोप। देशभरात भाजपची ब्रँड व्हॅल्यू लोकांनी कमी केली, रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण। जयंत पाटील, रोहित पवारांमध्ये शीतयुद्ध नाही, युद्ध सुरू, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या गटबाजीवरून सुनील तटकरेंचा निशाणा। बारामतीमध्ये अजित पवारांच्या विरोधात कितीही स्टंटबाजी करा, अजित पवार लाख मतांनी विधानसभेत निवडून येणार, सुनील तटकरेंनी व्यक्त केला विश्वास। 4 ते 6 महिने वेळ द्या, राज्यातलं सरकार बदलणार, शरद पवारांची इंदापूरच्या शेतकऱ्यांना ग्वाही, राज्यातलं सरकार बदलण्याचा पवारांचा निर्धार। उद्धव ठाकरेंकडून 288 विधानसभा मतदारसंघांचा आढावा, आक्रमक शिवसेनेची ताकद दाखवण्याचे ठाकरेंचे आदेश। खासदार बळवंत वानखेडे यांनी दिला आमदारकीचा राजीनामा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला राजीनामा। माहितीमधील कोकण पदवीधरचा तिढा सुटला, शिवसेना उमेदवार संजय मोरेंची निवडणुकीतून माघार, भाजपच्या निरंजन डावखरे यांचा मार्ग मोकळा। कोकण पदवीधरचा मवियातला तिढा सुटला, शेवटच्या क्षणी किशोर जैन, अमित सैरे यांची माघार, काँग्रेसचे रमेश कीर मवियाचे एकमेव उमेदवार रिंगणात। लोकसभा निकालानंतर अयोध्येत भाविकांची संख्या रोडावली, रिक्षावाल्यांसह छोट्या व्यावसायिकांवर संक्रांत। अहमदनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, तुंबलेल्या पाण्यामुळे रस्त्यांना नाल्यांचं स्वरूप। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिला विदेश दौरा, पंतप्रधान मोदी इटलीमध्ये G7 शिखर परिषदेमध्ये होणार सहभागी। अखिलेश यादव यांनी दिला आमदार पदाचा राजीनामा, करहल विधानसभेतून अखिलेश यादव होते आमदार। मराठा समाजाचं आरक्षण मान्य न झाल्यास विधानसभेलाही सुपडा साफ करू, नवनिर्वाचित खासदारांनाही मराठा समाजाचा इशारा। धनंजय सावंतांनी घेतली जरांगे पाटलांची भेट, मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्याची केली मागणी। नाईक पारकरांनी विनायक राऊतांचं काम केलं नाही, वैभव नाईकांनी विनायक राऊतांना पाडल्याचा समीर नलावडेंचा आरोप। नाशिक शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवारावर छापे, विवेक कोल्हेंच्या शिक्षण संस्थांवर शिक्षण विभागाचे छापे, तर उत्पादन शुल्क विभागाचेही साखर कारखान्यावर धाड सत्र। पैसे उकळणाऱ्या डॉक्टरांची चौकशी होणार, डॉक्टर मुरलीधर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत, ससूनचे प्रभारी डीन चंद्रकांत मस्के यांची लोकशाहीला माहिती। बीडचा कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज, बियाणे खरेदी करत असताना पक्क बिल घ्यावं, कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। अहमदनगर शहरासह काही भागात जोरदार पावसाची हजेरी, वेळेत पाऊस सुरू झाल्यानं बळीराजाची पेरणीसाठी लगबग। सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 दिवसात विक्रमी पावसाची नोंद, जून महिन्यातला आतापर्यंतचा विक्रमी पाऊस, सोलापूर जिल्ह्याला पावसानं झोडपून काढला। गेल्या 3 दिवसांपासून सोलापुरात पावसाची दमदार हजेरी, पावसामुळे सीना नदी प्रवाहित, जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला। मध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त, दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।